एखादा फोटो वॉर्म येतोय किंवा कूल येतोय त्यावरून त्या फोटोचं परसेप्शन बदलतं, म्हणजे समोरच्या माणसाला तो फोटो कसा अपील होतोय ते बदलतं. आणि हे कंट्रोल करायचं असतं व्हाईट बॅलन्समधून. आता हे समजण्यासाठी एक सोपं उदाहरण देतो. समजा आपण एखाद्या मंडपाखाली उभे आहोत आणि त्या मंडपाचं कापड वरचं लाल आहे आणि तुमचा शर्ट जरी पांढरा शुभ्र असला तरी त्या मंडपाखाली उभा राहिल्यावर तो लालसर दिसायला लागतो. त्याला कलर स्पिल म्हणतात. हे ऍडजस्ट करण्यासाठी आपण व्हाईट बॅलन्स ऍडजस्ट करतो. आता हे एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण म्हणजे घरात समजा भिंतींना हिरवा रंग असेल आणि तुम्ही फ्लॅश मारून फोटो काढला तर तो फोटो हिरवा हिरवा जास्त दिसतो, कारण त्या हिरव्या भिंतीवरून लाईट रिफ्लेक्ट होऊन आलाय आणि आलेला लाईट हा बऱ्यापैकी हिरव्या रंगाचा असतो. अरे टेन्शन नाही लेने का. अशा कंडिशन्समध्ये परफेक्ट व्हाईट बॅलन्स यावा, म्हणजे पांढरा रंग हा शुद्ध पांढराच रंग दिसावा, म्हणून आपण व्हाईट बॅलन्स मधल्या 2 सेटिंग चेंज करतो. एक म्हणजे टेम्परेचर, जे वॉर्म असू शकतं किंवा कूल असू शकतं, आणि दुसरं म्हणजे फोटोची टिंट किंवा टोन, जो मॅजेंटा असू शकतो नाहीतर ग्रीन असू शकतो. ही 2 सेटिंग जेव्हा आपण योग्य पद्धतीने ऍडजस्ट करतो तेव्हा आपल्याला प्रॉपर व्हाईट बॅलन्स मिळतो आणि आपल्या फोटोमधले सगळे कलर्स नॅचरल दिसायला लागतात. ही माहिती कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि फोटोग्राफीच्या अशाच कंटेंटसाठी फॉलो करायला विसरू नका. जय श्री पिक्सेल प्रसन्न.